काही तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्यामुळे इथे परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागलेल्या आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आशू अडवाणी चौकामध्ये मी सध्या उभा आहे। या ठिकाणची सगळी दृश्य पाहतोय। आज सकाळची वेळ आहे। नोकरदार वर्गाला चाकरमान्यांना आपापल्या ऑफिसला जायचंय, पण त्यांना आज रेनकोट घालून या ठिकाणाहून निघावं लागलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय आणि वाहनांच्या अक्षरशः मोठ्या रांगा ज्या आहेत ते मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर असू द्या, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर असू द्या किंवा ईस्टर्न फ्रीवेवर असू द्या, सध्या लागल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील उघड होत आहेत आणि मुंबईचा जो सखल भाग आहे, मग तो कुर्ला असू द्या, सहायन असू द्या, विक्रोळी असू द्या, घाटकोपर असू द्या किंवा मुंबईचा दादर, माहीम, माटुंगा हा परिसर असू द्या, या ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की वाहतुकीचा जो वेग आहे तो सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मंदावलेला आहे। वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। तर त्यासोबतच लोकल रेल्वे सेवेवर सुद्धा मुंबईमध्ये पडत असलेल्या पावसाचा पूर्णपणे परिणाम झालेला आहे। सेंट्रल रेल्वेची जी वाहतूक आहे ती जवळपास तर माहितीसाठी एकूणच मुसळधार पावसाचा हा सगळीकडेच फटका बसलेला पाहायला मिळतोय।